लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात एक अतिशय धक्कादायक वळण. विजयचा भयानक गैरसमज. विजयने काव्याला कायमचं संपवण्याचा कट रचलेला असतो. काव्यासारखेच सेम कपडे घालून नंदिनी घराबाहेर पडलेली असते हे विजयला माहीत नसते. विजयला वाटते की ती काव्याच आहे आणि तो रागाच्या भरात नंदिनीला आपल्या गाडीने जोरात धडक देतो. धडक इतकी भीषण असते की नंदिनी रस्त्यावर जोरात आदळते आणि जागीच बेशुद्ध पडते. नंदिनीची प्रकृती चिंताजनक. नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेली असते. तिची अवस्था पाहून आसपासचे लोक घाबरतात आणि मदतीसाठी धावतात. तातडीने रुग्णवाहिकेला ॲम्ब्युलन्स फोन केला जातो. दुसरीकडे काव्या सुखरूप घरी पोहोचलेली पाहून मानिनीला हायसे वाटते, पण नंदिनी अजून घरी का आली नाही या विचाराने तिची धाकधूक वाढते. विजयचा उघड झालेला गुन्हा. विजय आपला डाव यशस्वी झाला असे समजून वसवा त्यांना फोन करतो आणि अभिमानाने सांगतो, काव्या आता संपली आहे, ती पुन्हा कधीच घरी येणार नाही. पण जेव्हा वसवात्या त्याला सांगतात की काव्या तर सुखरूप घरी पोहोचली आहे, तेव्हा विजयच्या